तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज दिवसभरामध्ये आपल्याला राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर काही भागांमध्ये मात्र वादळी वारा देखील आपल्याला सुटलेला पाहायला मिळतंय, तर काही भागांमध्ये मोठं संकट देखील आपल्याला पाहायला मिळतंय। याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, कोकणातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला पावसात जोर ओसरलेला पाहायला मिळतंय। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली तसेच वसई विरारच्या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला काही भागांमध्ये मोठा मुसळधार तर काही परिसरांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला रात्री, मध्यरात्रीला तसेच दुपारनंतर पावसाचं पोषक वातावरण तयार होऊन काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीनंतर आपल्याला ढगाळ वातावरण निर्माण होईल। तर काही भागांमध्ये हलका वादळी वारा देखील सुटेल, मात्र मोठ्या पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर मध्य महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पावसाचा जोर काही भागांमध्ये जास्त राहील। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांमध्ये वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज आपल्याला पाऊस उघडलेला पाहायला मिळतोय। पण तरी देखील मध्यरात्री या भागांमध्ये आपल्याला पावसाचे वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।